नमस्कार. नमस्कार. काय नाव? आनंदराव पूर्ण? जगन्नाथ रासकर. रासकर. गाव? नांदवळ. तालुका? कोरेगाव. जिल्हा? सातारा. सातारा. बरं, आता तुम्ही डेफ्रेश सोबत जुळलेले आहेत. हा, किती वर्षापासून जुळले? हे 3 वर्ष झाले आम्ही डेप्रेस वापरतोय. बरं, कोणत्या कोणत्या पिकामध्ये घेतात? घेवडा घेतो, ज्वारी घेतो, हरभरा, तुमचा टमाटा. हां. आणि प्रत्येक प्रत्येक पिकाला वाटली आमची जाऊ. बरं, याच्यामध्ये उत्पन्न वाढलं? आम्हाला वाढे होईल आम्ही वापरतो. बाकी इतर खतापेक्षा हे खत आम्हाला परवडते. परवडतं. बरं, याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही हा टोमॅटोचा प्लॉट लावलेला आहे, तर याच्यामध्ये आजची कंडिशन काय आहे? आजची कंडिशन खराबच आहे, पण 1 नंबरचा माल आहे आमच्याकडे आता. 1 नंबरचा माल आहे. पाणी नसल्यामुळं तुमची अवस्था थोडी बिकट आहे, पण तरी सुद्धा प्लॉट टिकून आहे तुमचं. टिकून आहे. आता तुमची जमीन ओली झालेली आहे थोडाफार पाऊस आल्यामुळं, पण आता अजून तुम्ही याला थोडाफार सुरुवात अजून करू शकतो आपण. आहे फुटवा काढणार बरोबर आहे. आणि अजून तुमच्याजवळ 5-7 तोळ्याचा माल शिल्लक आहे. बरोबर. तर तुम्हाला डेफ्रेश आवडलं? आवडलं ना? आणि क्वालिटी सेम आहे? सेम क्वालिटी. म्हणजे पहिल्यापासून जे वापरत आहे क्वालिटी सेम आहे. पानं वगैरे हे ते फुलकळी काय काय होते याच्यामुळे जाणवलं तुम्हाला? हे जाणवते. नाही, काय काय होते बा? काय फुलकळी निघते संपूर्ण. अगदी पद्धतशीर फुटवा निघतो, लांब कांडी लांबतात. अच्छा. काही लोकांचं म्हणणं आहे की कांडीला लांबल्यावर माल कमी येतो, असं होतं, पण अभ्यास आम्हाला आहे. अच्छा. बाकी नाही, काय दुसरं सांगण्यात काय मजा नाही. पण याच्यामुळे तुम्हाला निश्चित माल जास्त मिळतो. चला, धन्यवाद साहेब. धन्यवाद. आज मी तुमच्यापर्यंत सातारा परिसरात नांदवळ या गावात आपले पवार साहेब पण त्या एरियामध्ये पोचलेलो आहे आणि खरंच मला आनंद वाटला. इथेही आल्यानंतर मी थांबलो नाही. जसा आलो मला थोडा जरी वेळ भेटला तर मी शेतकऱ्याकडे पोचण्याचा प्रयत्न करतो. आज मी अमरावतीवरून आपल्यापर्यंत पोचलेलो आहे. चला, धन्यवाद साहेब.